नेमकी काय असणार आहे? जालना जिल्हा ओबीसी समिती ही या राज्यातील एकमेव जिल्हा समिती अशी आहे की जी गेल्या मागच्या 5-6 वर्षापासून ताकदीनं ओबीसीच्या प्रश्नावर काम करते। जालना जिल्हा या राज्यातील एकमेव जिल्हा आहे जिथं ओबीसीचा अधिकृत ऑफिस आहे आणि गेल्या 3-4 महिन्यापासून जो एक ओबीसीच्या 400 जातींमध्ये जो एक विचार होता की आपला एक हक्काचा उमेदवार असावा आणि त्या दृष्टीनं काल आमची सर्व ओबीसी समन्वय समितीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्वानुमते ठरलं की जालन्याची लोकसभा ही ओबीसी वर्किंग कमिटीच्या ओबीसी समितीच्या माध्यमातून लढल्या जाईल आणि या सर्व ओबीसी समूह घटकाचा उमेदवार दीपक बोराडे असेल आणि हीच माहिती प्रेसला देण्यासाठी आज पत्रकार परिषद घेण्यात आली। काय असेल तुमचा एजेंडा? तुमचा आता असं आहे की काही पक्षामध्ये ओबीसी उमेदवार देखील आहे, तुम्हाला असं वाटत नाही की विभाजनाचा फायदा इतर पार्टींना होऊ शकेल? नाही, काय आहे ना की जमिनीवर राहणारा कार्यकर्ता, लोकांच्या सुखदुःखामध्ये अडीअडचणीमध्ये जाणारा कार्यकर्ता, ओबीसी चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता जो असेल त्याला हे लोक समाज स्वीकारणार आहे। आता तुम्ही जे म्हटले ते ओबीसी निश्चितपणे ओबीसी असतील, पण ओबीसी साठी त्यांचं योगदान किंवा त्यांचं काम नसल्यामुळं ओबीसी समूह त्यांना स्वीकारणार नाही। सध्या 2 पक्षांनी उमेदवार जाहीर केलेले आहेत जे ओबीसी आहेत। त्यापैकी एक आहे डॉक्टर प्रकाश अण्णा शेळके यांचा पक्ष, त्यांनी जो कॅन्डिडेट दिला आहे आणि वंचित आघाडी यांनी जो कॅन्डिडेट दिला आहे, हे दोन्ही जरी ओबीसी असले जन्माने, परंतु ओबीसीसाठी जेवढं योगदान दीपक बोराडे यांचं आहे त्या तुलनेमध्ये त्यांचं योगदान नाही। दुसरी गोष्ट असं, वंचितनं जो कॅन्डिडेट डिक्लेअर केला आहे त्याला उद्या मनोज जरांगेसोबतचा फोटो चालेल का? किंवा तो जेव्हा समाजात मतं मागायला जाईल तेव्हा तो काय सांगेल? बाळासाहेबांची जी भूमिका आहे ती मनोज जरांगेने सोबत घ्यायची आहे, ओबीसींना पण सोबत घ्यायची आहे, परंतु मनोज जरांगे हा थेट ओबीसीच्या आरक्षणाला हात घालून त्यांच्या हक्काचं आरक्षण मागणारा व्यक्ती आहे, ज्यामुळं ही ओबीसी समन्वय समितीची वर्किंग कमिटी जागृत झाली आणि जिचं काम चालू आहे आणि त्याचेच उमेदवार म्हणून दीपक बोराडे हे रिंगणात आहेत। तर हा आक्रोश आहे की प्रमुख पक्षांनी ओबीसीचा कॅन्डिडेट दिला नाही? हो, प्रमुख पक्षाला आम्ही गृहीत धरलं होतं। ठीक आहे, भाजपचं यावेळेस आम्हाला अपेक्षा होती भाजप उमेदवार बदलल, ओबीसी देईल एखादा, परंतु रावसाहेब दानवेंनी तिथे काय जादू चालला ज्यांचा ते माहीत नाही आणि काँग्रेसकडून पण अपेक्षा होती की किमान काँग्रेसनं तरी ओबीसी उमेदवार द्यावा। काँग्रेसकडून ओबीसीसाठी 2-3 जण इच्छुक होते, त्यापैकी कोणी जरी दिला असता तरी चालला असता। शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे जरी जागा गेली असती, त्यांनी ओबीसी कॅन्डिडेट दिला असता तरीही ओबीसी समाज म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला असता। परंतु आता कोणीच उमेदवार म्हणजे प्रमुख पक्षांनी उमेदवार दिला नसल्यामुळे आम्हाला नाईलाजानं ओबीसी समन्वय समितीचा सर्वानुमते उमेदवार निवडावा लागला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।